नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापना कधी आहे, घटस्थापनेची तिथी, तारीख, नंतर पूजेचा मुहूर्त आणि पूजा विधी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तर मंडळी, हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीच्या काळात अनेक भक्त विधींसह कलश स्थापना, घटस्थापना करून 9 दिवस उपवास करतात। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा आणि कन्या पूजा करून व्रताची सांगता केली जाते। आता पाहूया नवरात्रीचा पहिला दिवस कधी आहे। हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी 2 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री 12:18 सुरू होईल। म्हणजेच 3 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल। अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। यावर्षी देवीचे वाहन पालखी आहे। आता पाहूया कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त आणि घटस्थापना। तर गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे। सकाळी 6:07 ते 9:30 कलश स्थापनेचा म्हणजेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे। त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील। सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल। आता पाहूया घटस्थापनेची पूजा पद्धत। तर शुभ मुहूर्तावर कलशाची प्रतिष्ठापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते। जर तुम्ही कलश स्थापना करत असाल तर घटस्थापना चांदी, माती किंवा तांब्याच्या कलशात करू शकता। घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलचे भांडे वापरू नये। घटस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता जरूर करावी। आता गंगाजल शिंपडून घटस्थापना स्थान शुद्ध करावे। यानंतर हळदीपासून अष्टदल बनवून कलशात शुद्ध पाणी घेऊन त्यात लवंग, अक्षता, हळद, नाणी, वेलची, सुपारीची पाने व फुले टाकावीत। यानंतर कुंकवाने स्वस्तिक बनवावे। शेवटी कलश स्थापित करताना देवी दुर्गा माताचे नामस्मरण जरूर करावे। ओम दुर्गाय नमः हा मंत्र जरूर म्हणावा। तसेच आता शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते। तर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री या देवीची पूजा केली जाते। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना आणि कलश स्थापित केल्यानंतर शैलपुत्री मातेचे ध्यान केले जाते। आता पाहूया देवीची पूजा कशी करावी। तर स्नान वगैरे करून मंदिराची स्वच्छता करून दुर्गा मातेचा जलाभिषेक करावा। पंचामृतासह गंगाजलाने देवीला अभिषेक करावा। आता देवीला लाल चंदन, सिंदूर, सौभाग्याच्या वस्तू आणि लाल फुले अर्पण करावीत। मंदिरात तुपाचा दिवा लावावा। दुर्गा देवीची आरती पूर्ण भक्तिभावाने करावी। देवीला नैवेद्य अर्पण जरूर करावा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करावी। आणि देवीचे हे पूर्ण षोडशोपचार करताना ओम दुर्गाय नमः किंवा देवीचा जो मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा नामस्मरण जरूर करत राहावे। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।